सो आता इथं लसावी वापरायचा आपल्याला, त्या नंबर सुचला सगळे पटापट. लसावी कसा काढायचा एकदा बघाल. 70, 105 आणि 175. 70, 105 आणि 175 असं एका बाजूला एक लिहून घ्या. बेसिक पाडे आपले बेचे पाडे पाठ असतील तरी काय हरकत नाहीये. मिनिमम बेचे पाडे तर पाठ असतातच सगळ्यांचे. या तिन्हीच्या तिन्ही संख्यांच्या शेवटी 0 किंवा 5 आहे. या सगळ्यांना 5 ने भाग जाईल. करेक्ट आहे. तर काय करायचं इथं 5 लिहायचं. लिहायचं 5. 5 ने या तिघांना भाग देतो आपण. बेसिक लसावीची पद्धत वापरतो आपण इथे. ठीक आहे. 5 ने भाग देताना सांगायला चला पहिला सगळ्यात पहिला डिव्हिजन. 5 1 5, 2 राहिले 20, 5 चोक 20, इथे 14 आला. चेक करून घ्या. 14 पंचे 70 करेक्ट आहे. नेक्स्ट इथे 5 ने डिवाइड केलं. 5 दुने 10, 5 1 5. बरोबर 21 5 105 वगैरे परफेक्टच आहे. आपण डिवाइडच करतोय 5 ने बेसिक एकदम. आता 5 ने 175 ला डिवाइड करायला घ्या. 5 त्रिक 15, 2 राहिले 25, 5 5 25. या दोघाला गुणलं तर तेच येणार परत. ठीक आहे. मग आता ह्या तिघांना पुन्हा कुठल्या तरी कॉमन संख्येने भाग जातोय. 7 ने. चला 7 या संख्येने बघून घ्या बघा. जसं 5 ने या तिघाला भाग दिला होता तसं 7 ने ह्या तिघांना भाग जातोय तर द्यायचा बिंदास. बोला 7 चा पाडा. 7 दुने यस 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 5 35. आता लक्ष द्या. याच्या पुढे यांचे कुठले अवयव पडतात असं वाटतंय का? परत भाग जातोय कायला? बरं समजा इथे 4 असता तर 2 4 ला परत एक आपल्याला स्टेप वापरावी लागली असती. पण तसं आहे का सध्या आता? नाहीये. शिल्लक काय करायला सांगा. 2 3 5. कशा कशाने भाग गेला? 5 ने गेला, 7 ने गेला. तर लक्षात ठेवायचं जेव्हा आपण एलसीएम काढतो, एलसीएम म्हणजे काय लसावी काढतो, तेव्हा सामायिक आणि असामायिक या सगळ्यांचा आपल्याला एकत्रित गुणाकार करावा लागतो. करताय? सांगा इथं 5 गुणिले 7 7 5 इथे 7 5 35 आला गुणिले या तिघांचा गुणाकार 5 त्रिक 15, 15 दुने 30. आता शेवट काय करायचं एलसीएम काढताना दोघांना गुणायचं. 35 गुणिले 30 करतोय आपण. ठीक आहे. बेसिक 3 चा पाडा वापरा. 3 5 15, हातचा आला 1 3 त्रिक 9 आणि किती आलं 10. 1050. प्रश्न संपूर्णपणे सेकंदात दिल्यामुळे उत्तर पण सेकंदामध्येच येणार आहे. लक्षात ठेवायचं एलसीएम म्हणजे ते लोक पुन्हा कधी भेटणार माहितीये का आता 1050 सेकंदांनी ते एकत्र भेटणार. करेक्ट आहे. पण असा ऑप्शन डायरेक्ट नाही दिला त्याने काय केलं कन्वर्ट करून दिलं त्याला. कन्वर्ट कसं करायचं मिनिट आणि सेकंदामध्ये. मग आता तुम्ही सांगा सेकंदाला मिनिटात कन्वर्ट करायचं कशाने भाग द्यायचा 60 ने. इथे साईडला आपण ते देऊन दाखवूया तसं 1050 भागिले 60 करता करता 6 सते 42 म्हणजे आपण त्याला 7 पट जर केलं 6 सते 42 जर आपण केलं तर सांगताय काय येईल सांगा इथं 420 येईल. 6 सते 42 चा 420 होईल. आणि आता मायनस करा किती आला इथं 0. 5 मधून 2 गेला 3. आता 30 ही संख्या 60 पेक्षा कमी थांबून जायचं ते शिल्लक राहिला. आता कितीचा भाग लागला सांगा 17चा. तर याला म्हणायचं 17 मिनिटे. आणि शिल्लक सेकंद किती आहेत 30 सेकंद. ऑप्शन नंबर सांगा 4.